मी आपले इतर ओबीसीचे जे नेते आहेत त्यांच्याशी सुद्धा मी चर्चा केली। आपल्याला कल्पना आहे की आता गणेश उत्सव सुरू आहे। आता 2 दिवसामध्ये जे आहे विसर्जन वगैरे जे सुरू होणार आहे। अनेकांच्या घरी सुद्धा गणपती असतात, अनेक कार्यकर्ते सुद्धा या कार्यक्रमात असतात। काही ठिकाणी उपोषण सुद्धा सुरू आहेत ओबीसीच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची। माझी या सगळ्यांना विनंती आहे की आम्ही सर्वच इथे अनेक जे कायदे तज्ञ आहेत, वकील आहेत, त्यांना हे सर्व कागदपत्र देऊन या संदर्भामध्ये जे काही संभ्रम आहेत त्याबद्दल त्यांची मतं आम्ही अजमावतो आहोत, माहिती घेतो आहोत। आवश्यक असेल तर निश्चितपणे जे आहे त्यांच्याशी चर्चा करून कदाचित सोमवार मंगळवारपर्यंत, कारण आता उद्या 1-2 दिवस गेले की आता गणपती आणि विसर्जन आणि रविवार वगैरे आहे, तर कोर्टात, हायकोर्टात जर जाण्याची सुद्धा आमची तयारी आहे। पण त्या संदर्भामध्ये आपल्याला अनेक कागदपत्रांची जे जुळवाजुळव करावं लागते, आवश्यकता भासते। आम्ही सगळेच लोक जे आहेत मुंबईमध्ये या संदर्भामध्ये वेगवेगळ्या कायदे तज्ञांशी चर्चा करतो आहोत। सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर सर्व आमच्या नेत्यांशी माझी आपणा सगळ्यांस विनंती आहे की आपण अगदी शांतपणे, अनेकांनी ते काम केलेलं आहे की जिल्हाधिकारी कार्य, तहसील कार्यालयामध्ये आपली पत्रकं देणं आणि ओबीसीच्या हक्कावर गदा येणार नाही अशा प्रकारची जी आहे शासनाकडे मागणी करणं, हे काम केलेलं आहे। आणखीन काही ठिकाणी राहिलं असेल तर त्यांनी ते करावं। पण ते सोडून माझी विनंती आहे सगळ्यांना की बाकीच्या ज्या काही आंदोलनाचे प्रकार आहेत, कोणी उपोषण करताय, कोणी मोर्चा काढताय, कोणी शासन निर्णयाच्या संदर्भामध्ये कागद वगैरे जे आहेत फाडतात, काय करतात, असं जे पाहतोय मी, मला असं वाटतं की तूर्त आपण ह्या सगळ्या गोष्टी त्वरित थांबवाव्यात अशी मी आपणाला विनंती करतोय। आम्ही याचा अभ्यास करून योग्य तो निर्णय घेणार आहोत। ओबीसीचं नुकसान होत असेल असं आमच्या वकिलांनी पूर्णपणे आपल्याला निश्चितपणे सांगितल्यानंतर आणि हायकोर्टात जाण्याची तयारी दर्शवल्यानंतर आम्ही निश्चितपणे हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल, या सर्व ठिकाणी जाण्याची आमची तयारी आहे। पण त्यासाठी आपल्याला कल्पना आहे 1-2 दिवसाची आणखीन आवश्यकता आहे, कारण काही जे आहेत विधिज्ञ जे आहेत, कोण दिल्लीला आहेत, काही दिवसभर कोर्टामध्ये होते, संध्याकाळी सुद्धा, रात्री सुद्धा त्यांच्या मीटिंग्स वगैरे आहेत। तर आपण सगळ्यांनी तूर्त शांत राहा। फक्त निवेदनं देणं याच्या पलीकडे सगळ्यांना मी सांगतो की उपोषणात बसलेले जे आहेत, अंतरवेली सराटीमध्ये सुद्धा बसलेले आहेत, नागपूरमध्ये बसले, इतर ठिकाणी बसले, माझी विनंती आहे सगळ्यांना की आपण हे सगळी उपोषणं सोडावीत। शांततेनं जे आपलं म्हणणं जे आहे सरकारी दरबारी लिहून त्यांना कलेक्टर किंवा तहसीलमध्ये द्यावं आणि वाट पाहावी। सर्व ओबीसी नेत्यांशी चर्चा करून पुढील काय निर्णय आहे तो मी आपणास निश्चितपणे कळवेल।
धन्यवाद. निर्णय घेणार आहात तर साधारण कालावधी काय आहे? धन्यवाद. छगन भुजबळ माध्यमांशी बोलत होते. यावेळेस आरक्षणाच्या GR ये विरोधात बिल्कुल कल जो है मराठा कुंभी इसके बारे में एक शासन निर्णय जो है महाराष्ट्र सरकार ने निकाला है. इससे जो है ये ओबीसी के हमारे अनेक जो हमारी संगठनाएं हमारे कार्यकर्ता है लोग हैं नेता है वो उनके दिल में जो है एक संभ्रम निर्माण हुआ है कि ओबीसी के ऊपर अन्याय हो रहा है और कुछ लोग जो है इसके बारे में जो है रास्ते पे उतरे हैं, आंदोलन कर रहे हैं. मैं उन सभी को, कोई जो है भूख हड़ताल पे बैठे हैं, मैं उन सबको जो है दरख्वास्त करना चाहता हूं कि हम लोग जो है जो वकील है कायदा जानने वाले तज्ञ हैं. आरक्षणाच्या GR विरोधात हायकोर्टात जाणार असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. मराठा आरक्षणाच्या GR बाबत संभ्रम आहे असं सुद्धा छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना वक्तव्य केलंय.